खरोखर मी बोलतो त्यांनी आहे ना भरपूर काय करून ठेवलेलं आहे. ओके, आणि त्यांचं शब्द गोड. आयुष्य एकदाच भेटणार आहे आणि जाताना काहीच घेऊन नाही जाणार आपण, पण आय नो जगामध्ये ही आठवण एक राहिलेली आहे त्यांची. इथे एक त्यांची ही आठवण आहे, म्हणजे हे तुम्ही बघू शकता बघा इथे दिसत. ही एक आठवण आहे गणपतीची. म्हणजे देवासाठी नैवेद्य आहे, स्वामीसाठी आणि आपल्या देवीसाठी. मम्मीने आज दुसरा गुरुवार आहे, मस्त खूप छान. आज गुरुवार तुमच्या पण घरामध्ये मांडलात की नाही? देवी प्रसन्न झाले आमच्या घरामध्ये. हा माझा दुसरा गुरुवार आणि मम्मीचा दिवसभर उपवास होता. मम्मी उपास सोडते बिचारी माझी. माझ्या लेकाला 2 गुरुवार भेटले. हा 2 गुरुवार भेटले. खूप छान. तुम्ही पण जेवायला. आज खालती बसून जेवतो आम्ही मस्तपैकी. मम्मा मी तिचा अवतार बिचारीचा गायला माहिती का उपास होता. दिवसभरामधून उपास कामच करत होता. बापरे थकली मम्मा. माझा असा अवतार आहे. आता ती जेवण उपास माझा जाणार आहे आता शनिवारी. आता काय मी एकटीच असणार. मग आता ब्लॉग कोण बनवणार? आता तिकडनं बनवेल तेव्हा तुम्ही बघणार. काय आता ब्लॉग पण काम त्याला पाहिजे ना त्याच्या मार्गाला. हा आणि आपल्याला कोण देणार नाही. आणि तर तेव्हा माझ्याशी महिन्यामध्ये चाललंय 2 गुरुवार मिळाले. ती माझी आई आहे बसले. त्याचा व्यवस्थित सगळं व्यवस्थित होऊ दे बस. एक कुठेही तुम्ही राहा, माणसं चांगली भेटली ना दिवस सर्वांना चांगली माझ्याची शुभेच्छा. चला मग या तुम्ही पण जेवायला. ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओ बघितला. ॲक्च्युली मला व्हिडिओ पूर्ण शूट करायचं होतं त्यांचं एक आठवण म्हणून, पण ते मी थोडा स्केड होत होतो कारण की फॅमिली सर्वे होते जमा आणि मी त्यातून व्हिडिओ शूट करेन तर बोलू शकतात ना की हा शूट करतो XYZ, पण मी नाही शूट केलं मनापासून. पण मला एक शूट करायचंच होतं, एक आठवण म्हणून ठेवायची होती. कारण आयुष्यामध्ये आपल्याकडे काय राहत नाही, शेवटी आपली एक आठवण म्हणून राहते. अशाच प्रकारे आमचे आजोबा म्हणजे पप्पांचे मोठे भाऊ, ओके, आमच्या शिरकर फॅमिलीमधून आज त्यांचं 70 वय झालं आणि त्यांचंही निधन झालं. खरोखर मी बोलतो त्यांनी आहे ना भरपूर काय करून ठेवलेलं आहे. ओके, आणि त्यांचं शब्द गोड
लोकांना पेरलं पण आहे आणि शब्द गोड असायचे. कधी घरी गेलो जेवायला वगैरे जेव रे वगैरे खाऊन वगैरे मस्त. आणि एक मात्र आहे ते बोलतात ना जुना हाड एकदम मजबूतपणा राहायचे, एकदम म्हणजे कधी घाबरायचे नाही वगैरे, एकदम फुल म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये राहायचे. ओके. ॲनिवे त्यांचं आज आजारामुळे हे त्यांचं दुःख निधन झालं आहे. आणि मी इथे योगामध्ये होतो. माझं नशीब चांगलं आहे की मला बघायला भेटले. माझी उद्या फ्लाईट आहे. रिलेटिव्ह जातात, पाठीमागे दिसते गाडी, हां रिलेटिव्ह गेले. माझी उद्या फ्लाईट आहे, तर आज मी निघतो आहे, इकडनं निघणार आहे. आणि मग उद्या फ्लाईटला माझी जर्नी असणार, त्याचा ब्लॉग आपला सेपरेट असेल गाईज. ओके. पॅरेंट्सची सेवा वगैरे करा. ओके. आणि आयुष्य काय सांगता येत नाही. ओके. की आयुष्यामध्ये कधी काय होईल. ओके. जसं की आमचे रिलेटिव्हमध्येच मी सांगितलं तुम्हाला आजारी होते. तुम्हाला एक सांगतो, आयुष्यामध्ये आहे ना, ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या मनातल्या इच्छा वगैरे ते पूर्ण करा तुम्ही. छोटी मोठी काही एन्जॉय करता, काही XYZ, मन मोकळं करून जगा, व्यवस्थित जगा. आयुष्य एकदाच भेटणार आहे आणि जाताना काहीच घेऊन नाही जाणार आपण. पण आय नो जगामध्ये जगण्यासाठी आपल्याला गोष्टीची गरज आहेच. असं नाही आहे की आपल्याकडे काहीच नसेल तर आपल्याला कोणी विचारणार पण नाही. ओके. पण ह्या सर्व गोष्टींचं मूल्य आहे जेव्हापर्यंत आपण ह्या धर्तीवरती आहे. पण इथून एकदा जेव्हा ही धरती सोडून आपण जातो आपल्या दुसऱ्या दुनियामध्ये, तेव्हा तिथे जाऊन दुसरी संख्या भेटते आपल्याला परमेश्वराची. वे अशाच प्रकारे झालं तर व्हिडिओला स्किप करून का व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. आपण भेटू नंतरला. चला आमची आली लाल परी आमची लाल परी आली. चला 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 लवकर. हां चला चला जाऊ पुढं. चला 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 आम्ही निघालो मुंबईला. चला. गाडीला गर्दी भरपूर आहे. आम्ही ही गाडी सोडून देऊ बहुतेक आणि दुसरी गाडी पकडू. फुल गाडीला गर्दी आहे, फुल. फुल गर्दी आहे, फुल. बघूया आता दुसरी ट्रेन बघूया. हॅलो माय टू फॅमिली, गुड मॉर्निंग. ओके. बाय द वे आता तुम्ही बघू शकता अजून आमचे गट नाही मोडलेले आहेत, कारण ही घटना आहे ना त्या दिवशीच झालेली, रात्री 11:10. ओके. आणि आम्हाला माहीत पडलं, मग आम्ही निघालो गावी. ओके. आणि आता गुड्डी येईल, प्रियंका आणि तो घट म्हणजे ही करणार आहे, कारण आम्हाला हात नाही लावायचं सूतक लागलेलं आहे. आणि रविवारी काहीतरी कार्य आहे आपल्याला, म्हणजे ही 14 तारखेला. यार मला अशी आठवण ठेवायचीच होती, पण ॲनिवे बोलतात ना. पण व्हिडिओ आहेत माझे यूट्यूबला त्यांचे गणपतीच्या टायमाला, आणि ह्या लास्ट इयरला गणपतीला पण आपण व्हिडिओ बनवले आहे, त्याच्यात पण आहे एक आठवण म्हणून ती राहील मला कधीतरी, आम्ही बघू शकतो. ॲनिवे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज कमेंट्स करा. ओके. प्लीज श्रद्धांजलीला कमेंट्स करून सांगा. ओके. सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय. काळजी घ्या स्वतःची आणि व्यवस्थित करा. ठीक आहे. हे बघा हेच आमचे बाबा. ॲक्च्युली मी तुम्हाला बोललो नाही बघा हे आमचे. ओके. तर ही आठवण एक राहिलेली आहे त्यांची. हे बघा हा एक आहे व्हिडिओ. ओके. हेच आहेत आमचे, ही एक आठवण आहे. मी ही क्लिप सर्व एकत्र ॲड करतोय जेणेकरून ही आठवण राहील. आपल्याला ब्लॉग जसं बनवायचं होतं तशा पद्धतीमध्ये आपला नाहीच बनलेला आहे, म्हणून मी अशा पद्धतीमध्ये एक आठवण म्हणून राहील हा स्पेशल त्यांच्यासाठी. हे बघा तेव्हापासून ते आजारी होते ॲक्च्युली, म्हणजे तुम्ही बघू शकता चेअरवरतीच बसलेले बिचारे. मग ते म्हणजे पूर्वीपासून आजारी पडलेले बिचारे, त्यांचा एज पण एवढा नव्हताच. ओके. खूप चांगले आणि खूप हे बघा कधी पण त्यांच्या मनामध्ये बाई माणूसच वेगळा. ओके. तर इथे एक त्यांची ही आठवण आहे, म्हणजे हे तुम्ही बघू शकता. बघा हे बघा इथे दिसते तुम्हाला. हे बघा असे बसलेत मस्तपैकी, आणि ही एक त्यांची एक आठवण राहिलेली आहे इथे, की बाबा असं काहीतरी एक बोलतात ना, त्यांना खूप छान बोलतात. बघा आता माझ्या पायानी नाही होत आहे म्हणून डोक्याला हात लावले, त्यांनी पायानीच नाही बोलतात होत आहे, अशा पद्धतीमध्ये बसलेले. ओके. तर ते एक आठवण ही एक राहिली. सॉरी कॉल आलेला म्हणून. हे बघा ही एक आठवण आहे गणपतीची, म्हणजे तेव्हापासूनच बिचारे म्हणजे तुम्ही बघितलात. ओके. भाई म्हणजे एक बोलतात ना ती आठवण राहिली. ह्या सर्व आठवणी आहेत. अशाच प्रकारे मला ब्लॉग करायचं होतं त्यांचं शूट, एक स्पेशल ब्लॉग.
पण एनिवे आपण आता ह्या पद्धतीमध्ये ठेवूया एक आठवण. हे बघा समोर गाडीत राख्याला आवाज देतात, ए राख्या बाय, बोलतात बकरी आणायची, आज बकरी आणायची आहे आपल्याला, बकरा आणायचा आहे त्यांना. म्हणजे खूप शॉकिंग हा, काय पण बोला की ते बघा. म्हणजे पुढे म्हणजे तेव्हा व्यवस्थित होते. ही गणपतीची जस्ट ह्या वर्षीची गोष्ट आहे. गणपतीच्या नंतरला म्हणजे समथिंग ओके, मी काय ते सांगत नाही तुम्हाला. व्हिडिओच्या एंडला आपण पुन्हा एकदा क्लिप ॲड करतो आहे, कारण की त्यांना म्हणजे जो दिवस होता त्यांचं निधन झालं, तो दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि आमच्या आजोबा गुरु जयंतीचा दिवस होता. हां मग काय दत्तक जयंती. आणि आमच्या आजोबाचं पण मग अशाच टायमाला झालेलं ना. हां त्या टायमाला ओके. म्हणजे त्यांचं आयुष्य चांगलंच गेलं आणि त्यांना म्हणजे हे दिवस पण खूप छान भेटलं मस्त खरोखर. आणि आम्ही सर्व भेटलो तिथे, म्हणजे सर्व घरातली लोक वगैरे मस्तपैकी झालं, खूप छान. एनिवे तर अशा प्रकारे लाईफ असते. ओके, तर आय होप हा व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि तुम्हाला जर खरोखर आवडला असेल तर प्लीज त्यांच्या ह्याला शांत भेटावी आणि तुम्ही प्रार्थना करा प्लीज त्यांच्यासाठी. ओके, आणि एक मॅसेज म्हणून टाका, श्रद्धांजली करून एक मॅसेज टाका प्लीज. सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या.